बाटली काढ ना, बाटली बाटली ये उचल ना, उचल उचल. जिवंत थोपी लय बघा. सफेद सफेद हे बघा. आणि हे बघा उतारी. तू का त्या समुद्रातील पतंग पतंग आलेला आहे आपल्याला जाळीला, जिवंत आहे बघा. एकदम सुपर आहे, जबरदस्त झपाट आहे एकदम. हे बघा जिवंत. बघा पाला आलेला आहे आपल्याला. हे बघा याला हिलसा पण बोलतात आणि गुजरात साईडला भिंगारी की काय बोलतात, भिंगरी भिंगरी भिंगारी. कसा आहे बघा साईज बघा, इकडनं 1 किलो असेल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गानूच्या खोली या यूट्यूब चॅनलला. आता सकाळचे वाजले आहेत 6:30 आणि आपण डायरेक्ट बोटीत आहोत बघा. काल जाळी टाकली होती, आता बघू आपल्या जाळीला काय लागते, दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ बघा आणि आनंद घ्या व्हिडिओचा. हे बघा व्ह्यू बघा. मित्रांनो सूर्योदय झालेला आहे आणि आता आपण पोहोचणार आहेत आपल्या मासेमारीच्या जागेवर. हे बघा कोणीतरी निंबूडची झाडं टाकलेली आहे. हा शेवटचा टोक आहे. आता आपल्या जाळीवर पण आपण पोहोचणारच आहे थोड्या वेळात, दाखवतो तुम्हाला पुढे. जाळी आलेली आहे पहिलीच बघा. घ्यायला सुरुवात केलेली आहे आपण. एक केले. हे बघा कशी गुथी पडलाय बघा, काय हालत झालाय बघा झाडांची. आज हालत खराब होणार आहे. काय झालेलं आहे डिस्को, गुंता पडलेला आहे. बघू शकता तुम्ही. पहिलीच जाळी आणि पहिलंच काम काढलेलं आहे जाळीने. बघूया काय येतं. पहिला मासा आपल्या जाळीला, अजूनपर्यंत काय आलेलं नाही मिळत. जाळीमध्ये माणूस जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत मजा नाही ना. मजा आहे ना. जाळ्याची हालत बघा काय केलंय ती. जेव्हा जाळीमध्ये माणूस दिसेल तेव्हा आपल्याला मासे बघायला नक्की भेटतील. काय करणार आम्ही. त्या दिवशी दगडामध्ये जाळी पडली होती, तर ती जाळी काय ना फाटून गेली. सर्व मास दगडातच राहिलं आणि जी दोरी दोरी आहे दोरी आली. आलंय आपल्या जाळीला पाखट थोपील बघा. काल जो आलेला तो बिग होता, आज लहान आहे. आता काढू आपण ह्याला. पहिलं तर काटा तोडू त्याचा आणि काढून घेऊ. आणि जे टोपील आहेत ते जास्त करून शिंपले वगैरे खातात. आणि कधी कधी हे जिवंत थोपी लय बघा. काम झालेलं आहे. दुसरी पण येतील, आपण बघूया. नक्की आशा आहे आपल्याला, तर बघूया आता पुढे. जाळीला शिवण बघा. 150 ग्राम असेल. 100-150 ग्राम आहे. आणि इकडे हे बघा, हा समुद्रातला कुत्रा आहे. कुत्रा उंदीर आहे तो, माशांना खात राहतो. जिवंत आहे बघा. हे बघा कसा फुगला. त्याला म्हणतात केंड. हे बघा याचे दात बघा.
यात बोट गेला ना की बोट खलास तुटलाच समजा. तसेच सारखे त्याचे दात असतात. आणि रुसल्यावर पोरी कशा फुगतात तसा हा फुगतो. हे बघा आता फुगेला काय लिहिला सफेद सफेद. हे बघा आणि हे बघा उतारी फुगत आहे. दाडा मसालेला आहे. आणि बघताय तुम्ही डाळा मासा आलेला आहे आपल्या लहानसा. हे बघा टाक. हा बघा हा समुद्रातील मुंगूस आहे. हे बघा त्याचं टोन बघा मुंगूस सारखं आहे. हे बघा ह्याला हाडमोड्या पण सांगतात. आवाज बघा अशी हाड मोडतात आम्ही. नंतर मग ह्याला असा हे बघा मित्रांनो जिवंत मांदेडी आलेली आहे आपल्याला. हे बघा गोल्डन फिश एकदम चमचमीत. हे बघ लहानसा कोता मसा आलेला आहे. हे बघा काढू आपण. बघा कोता. हे बघा परत आपल्याला दाडा मासा आलेला आहे लहानसा. काढून टाकू आपण फटाफट. बघा दाडा. हे बघा आणि जू आहे ही केसातली जू नाही ही पाण्यातली जू आहे. आणि हिला काढताना काटे लागतातच हाताला कारण तिच्या पूर्ण अंगावर काटे असतात. सोडून देतो. मित्रांनो ज्यासाठी आले होते तो आलेला आहे शेवटी. जिप्टा बोलतात ह्याला. तुमच्या इथे काय बोलतात कमेंट करून सांगा. जिप्टा बोलतात की लेपा बोलतात. सुपर पीस आलेला आहे. हे बघा जिप्टा टाक. चला काढून घ्या फटाफट. आता मी काढतो. मला काढायला मोठी लागत नाही कारण आपली रोजची सवय झालेली आहे. फाडून काढायची. अशी मी 100 वगैरे पण काढून टाकतो फटाफट. ही रोजची सवय असल्यामुळे हा सरकतो. ह्याला आहे ना चिकटी खूप असते. हा बघा किती मोठा आहे. सुपर आहे एकदम. सुपर से भी ऊपर. सुपर डुपर आहे. जाळी घेतली आपण आणि बघा एवढे मासे आहेत. आता दुसरी जाळी आपण चेक करू. दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. कंटिन्यू राहा. समुद्रातील पतंग आलेला आहे आपल्याला जाळीला. जिवंत आहे बघा पतंग. हा खूप लहान आहे. ऍक्च्युली हा माशांचा राजा आहे. हे बघा. राजा बोलतात त्याला. मी तुम्हाला याचं वैशिष्ट्य चलो भाई देखो अब मैं क्या कर. सांगते की हा जो आहे हा खूप लहान आहे. ह्याची जी साईज आहे ना ती आपल्या ह्या बोटीच्या एवढी होते. एवढा हा वाढतो. म्हणजे आपली ही 20-22 फूटची आहे बोट. तर 20-22 फूट ह्याची वाढ होते. आता तर हा किती 2 फुटाचा आहे बस. अजून तो किती पण वाढू शकतो. म्हणून आज आपण ह्याला काय करणार की याला असंच जिवंत सोडून देणार जेणेकरून तो तेवढा वाढावा. त्याचं आयुष्य त्याला दीर्घायुष्य लाभो अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. हा मेल आहे. हा नर आहे. नर मादा नाही. हे बघू शकता हे नर आहे. हे बघा ह्याला मी आता जिवंत सोडतो. जम्बो जिप्टा
काम 25 झालेला आहे आपला जम्बो. आणि ज्याप्रमाणे मी सांगितलं होतं की येणारच. येणार म्हणजे येणार. येणारच. मित्रांनो बघू शकता तुम्ही समुद्री साप आलेला आहे बघा, किरी आणि टायगर पण आलेला आहे बघा, टायगर कोलबी आणि दुसरी पण हे बघा. आणि आज बघा ही काम झालेलं आहे, काम 25 झालेलं आहे आपला. ही कोलंबी खायला आली असेल. माझा हा अनुभव आहे, म्हणजे मी हा जो व्यवसाय करतो तो वाढ वडिलांपासून करतो आणि माझा हा अनुभव आहे की ती कोलंबी खायला आली होती, किरी सापडलेली आहे. तिला किरी सांगतात. आणि ते तिचा जो खिमा आहे तो कमरेच्या ज्याला त्रास होतो कमरेसाठी ती चांगली असते. बघा कोलबी काढा. काम 25 झालेलं आहे आपला. आणि आपल्या टायगर युट्यूबरसाठी ती आता घरी जेवणाला काम लागलं. आणि ही जी टायगर कोलंबी असते तिचं मांस जे असते मस्त मऊ असते, खायला पण चविष्ट लागते. ही अजून एक सुपर पीस आलेला आहे बघू शकता तुम्ही. 1 किलो, अर्धा किलो, 800 ग्राम असे पीस असतात. काढून घ्या भाऊ फटाफट. हा 1 किलोचा आहे. एकदम सुपर आहे, जबरदस्त झपाट आहे एकदम. हे बघा जिवंत. चला घेऊ जाळी पुढची बघू. हे आता आठवं जार आहे आपलं. अजून 2 जाळी अशी बाकी आहेत, ते पण बघू, दाखवतो तुम्हाला पुढे. हे बघा आता शेवटचा जाळ आहे तो आपला. सिग्नल दिसतोय आपल्याला बघा मित्रांनो. 10 जाळीचे एवढे मासे आहेत बघू शकता तुम्ही. जिपटा आता आपण 10 जाळी जी घेतलेली आहेत होती त्यात आपण टाकणार आहे. हा हे बघा नांगर टाकलेला आहे आणि ती आपली बावटी बघा. टाकण्याची पद्धत बघा. आपण 10 जाळी पुन्हा टाकली आहेत, कारण उद्या परत आम्हाला यायलाच लागेल. म्हणजे काय मासे लागतीलच. इथे नवीन जागा केलेली आहे. आणि इथे खूप मोठा पाकट आलेला नाही करता 10 किलोचा असेल. बघूया या जाळीमध्ये पण आला तर येऊ शकतो आणि येईलच अशी मला खात्री आहे. बाटली 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 काढ ना. बाटली ये उचल ना उचल. लांबून उडव मावशी महा तर. आणि असं मावशा मग्नामध्ये जातात तेव्हा अशी कामं होतात. लांबून उडव बघा. बस एकदम लांबून उडवता. बस झाला. बघा काम करताना लक्ष असले पाहिजे. दारा टाकायला 2 मिनिटं नाही लागत, परंतु एखादं चुकीचं काही झालं तर मग जाडी आहे ते आपल्या मागच्या पंख्यामध्ये येऊ शकतात. कधी मावशा लक्ष देत नाही, मग्नामध्ये असतो. चला नंतर दाखवतो तुम्हाला. हो बघा पाला आलेला आहे आपल्याला. हे बघा याला हिलसा पण बोलतात आणि गुजरात साईडला भिंगारी की काय बोलतात. भिंगारी कसं आहे बघा. साईज बघा इकडनं आहे. 1 किलो असेल. काढून घ्या. सारखंच आहे. ताजा आहे एकदम टवटवीत. हे बघा मित्रांनो, एक चिंबोरी आलेले आहे आणि एक शिवण आणि एक दाडा मासा आहे. हे बघा ताजच आहे दाडा. मला तर आनंद झाला. शिवण पण आहे. 1 नंबर. काम 25. शेवट चांगला 1.5 किलोचा असेल दाडा. हा 1.5 किलो असेल. मला सांगतो ही शिवण सुपर निघते. आणि शिवण पण आली. 3-4 मासे एकदाच आले. तर मित्रांनो आपली सर्व जाळी वगैरे घेऊन झालेली आहे आणि आता आपण घरी जातोय. हे बघा. आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवतो आपल्याला किती मच्छी लागली ती.
आपल्याला एवढे मासे लागलेले आहेत सर्व. तर याला सर्व पंप मारू आणि घरी आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.